ह्या समृद्धीला नाट लागला आणि आमची बरबादी सुरू व्हायला काही कारण आहेत। त्यात 3 मुख्यमंत्री बदलले, 3 जिल्हाधिकारी बदलले, 4 SDM बदलले। काय चाललंय हेच कळत नाही। जर मंगळवारी बैठक लागली नाही तर कुठलीही बैठक आणि कुठलीही काही घेण्याची आवश्यकता नाही। आम्ही थांबणार नाही। न्याय मिळण्याला आणखी 4-6 महिने उशीर होणं म्हणजे आम्हाला ती शिक्षा दिल्यासारखं होईल। त्यामुळे जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, शासन प्रशासनाचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असतील, आमदार खोतकर असतील, मेघनाताई असतील, यांनी आता उशीर होणं म्हणजे आम्हाला शिक्षा देण्यासारखं होईल। मंगळवारच्या नंतर आम्ही थांबणार नाही हे लक्षात घेऊन तातडीनं पावले उचलावी। आम्ही 5-6 जणांचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार ते मुंबईला गेलो होतो। ठाण्यात बैठक लावलेली होती, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही राजकीय कारणास्तव दिल्लीला गेले, ते परतलेच नाही। त्यांनी तिथून खोतकर साहेबांशी संपर्क करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेण्याचंही सांगितलं, परंतु ते आम्हाला मान्य नव्हतं। कारण की शिंदे साहेब समोरासमोर असल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही हे आम्हाला माहिती होतं। काही असो, परत चौथा आमचं असं होतं की 3 महिने झाले आता ह्या मीटिंगमधून सगळं काही मार्गी लागल आणि परत उपोषण करण्याची, आंदोलन करण्याची किंवा अन्नत्याग करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही। कालच्याच बैठकीत न्याय मिळेल असं अपेक्षित होतं, परंतु अपेक्षाभंग झाला। तरीही त्यांच्या सांगण्यानुसार येत्या सोमवारी किंवा मंगळवारी व्यापक बैठक लागल। त्या दृष्टीनं आम्ही थोडी शांतता बाळगली। तसं पाहिलं तर शेतकऱ्यांचं मनच नाही की आता कुठली बैठक आणि कुठलं यांच्यावर विश्वास ठेवायचा। जे होईल ते होईल या पद्धतीनं शेतकरी पेटून उठलेले आहेत। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण आता अन्नत्याग आंदोलन हाती घेतलं पाहिजे, म्हणजे आता इतक्या दिवस वेगवेगळ्या आंदोलनाला खोडा घालण्याचं, काय दबाव टाकण्याचं काम पोलिसांनी केलं, पण आता अन्नत्याग म्हणल्यावर त्यांनाही काही करता येणार नाही। आणि आता एका दुसऱ्यानं अन्नत्याग करायचं नाही, जेवढे तेवढे सगळ्यांनी करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळं आता एक 2-4 दिवस वाट पाहू। आणि आणखीन काय झालं, ह्या समृद्धीला नाट लागला आणि आमची बरबादी सुरू व्हायला काही कारण आहेत। त्यात 3 मुख्यमंत्री बदलले, 3 जिल्हाधिकारी बदलले, 4 SDM बदलले। काय चाललंय हेच कळत नाही। मला वाटतं की अधिसूचनाच बदलायला काही हरकत नाही हे सगळं पाहता, पण तसंही करत नाही आहेत। त्यामुळे आता लवकरात लवकर न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घ्यावी आणि लवकर बैठक लावावी। मंगळवारी होईल बैठक, पण त्याचं सूचना आम्हाला जोपर्यंत अगोदर हातात पडत नाही त्यामुळे मंगळवारच्या बैठकीबाबतही साशंकता आहे। आणि जर मंगळवारी बैठक लागली नाही तर कुठलीही बैठक आणि कुठलीही काही घेण्याची आवश्यकता नाही। आम्ही थांबणार नाही। असंही तुम्ही काही बैठकाच्या नावावर काही करायला तयार नाही, मग आता काही होणार नाही हे समजून आम्ही आंदोलन हाती घेऊ। आणखीन स्थानिक प्रशासनाला माझी विनंती आहे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणून जॉईन झाल्यात, त्यांचा मागचा 2 ठिकाणचा कार्यकाळ पाहता शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। 2 दिवसात कालपासून त्या जॉईन झाल्यापासून त्यांचा जो मीटिंगांचा झपाटा आहे सगळा आढावा घेणं सुरू आहे। त्याच्यावरून वाटतं की त्या कायद्यानुसार, कायद्याच्या चौकटीत राहून आणि शिस्तीनं काम करतील। त्यांनाही माझी विनंती राहील की आमचा सगळा जो काही लढा आहे तो कायद्याचा भंग झाल्यामुळं, कायदा धाब्यावर बसविल्यामुळं प्रशासनातील वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदा मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केल्यामुळं हा लढा आमचा रास्त मागण्यांच्या माध्यमातून न्याय मिळण्याचा आहे। त्यामुळं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या तातडीने 1-2-4 दिवसात आढावा घेऊन
आमचे प्रश्न समजून घेतले तर बरं राहील। हा खरं पाहिलं तर हा स्थानिक लेवलचाच प्रश्न आहे, त्यांच्याच हातातून सोडवणूक होऊ शकते। एक महिला जिल्हाधिकारी, जसं महाराज नेहमी म्हणत असतात की महिलेच्या अंगी एक आईचं हृदय असतं, तर त्यामुळं त्यांनीही आई तर त्यांच्या वयानुसार आम्ही आई म्हणणार नाही त्यांना, पण एक बहिणीची आम्ही त्यांना उपमा देऊ। त्यांनी या दुःखी कष्टी झालेल्या मोडकळीस आलेल्या भावांचं दुःख समजून घेतील आणि जे काही प्रश्न त्यांच्या हातात नसतीलही, पण ज्या चुका झाल्यात, मागच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे खालच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय ते जरी केलं आणि स्थानिक पातळीवरच्या ज्या काय आमच्या सुनावण्या आहेत, जे काही आक्षेप आहेत ते जरी मार्गी लावलं तर बरंच आम्हाला न्याय मिळाल्याचं कळल। दुसरं, SDM साहेबांना मी माझी विनंती आहे, दौंड साहेबांना, की आता बस झालं, आम्ही करायला लागलो हे किती दिवस सांगणार आहे? 3-4 आठवडे झालेत हेच ऐकतोय। आजही आक्षेपावर कुठेही कोणी कुठलाही अधिकारी, फळझाडं असतील, विहिरी असतील, पाईपलाईन असतील, तार कंपाऊंड असतील, शेततळे असतील, कुणीही आलेलं नाही। जे काही येऊन गेले अगोदर त्याचा अहवाल नाही, अहवाल आला असेल तर त्याचं मूल्यांकन नाही। आता आम्ही थांबणार नाहीत। दौंड साहेब, तुमच्या बाबतीत आम्ही जरी सकारात्मक असलो, तुम्ही योग्य भूमिका पार पाडाल हे जरी आम्हाला माहीत असलं, तर आम्हाला न्याय पाहिजे। काय असतं, शिक्षा होते तेव्हा होत असते, परंतु त्या न्याय प्रक्रियेत उशीर होणं हीच एक फार मोठी शिक्षा असते। ती आपण मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या निमित्तानं सगळ्यांना पाहिलं, काय झालं, कोण दोषी होतं कोण नव्हतं हा भाग जरी वेगळा असला, त्यांना दोषी ठरवलं असलं त्या सगळ्यांना, मग साध्वी प्रज्ञा सिंग असेल, कर्नल पुरोहित असतील, 17 वर्ष त्यांना आत राहावं लागलं। आज जरी निर्दोष झाले असले तरी एक प्रकारे 17 वर्षाची शिक्षा त्यांना भोगावी लागली। आमचंही तसंच आहे, न्याय आम्हाला मिळेलही, आम्ही तो मिळवून घेऊच, तो आमचा हक्क आहेच, परंतु न्याय मिळण्याला आणखी 4-6 महिने उशीर होणं म्हणजे आम्हाला ती शिक्षा दिल्यासारखं होईल। त्यामुळे जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, शासन प्रशासनाचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असतील, आमदार खोतकर असतील, मेघनाताई असतील, यांनी आता उशीर होणं म्हणजे आम्हाला शिक्षा देण्यासारखं होईल। मग ते न्याय देऊनही काही फायदा होणार नाही, लक्षात घ्यावं। आणि मंगळवारच्या नंतर आम्ही थांबणार नाहीत हे लक्षात घेऊन तातडीनं पावले उचलावीत।